नमस्कार. माहिती जवळची या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर होणार आहे व आपला नाव यादीत कसा पाहायचा त्याबद्दल सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. आता आपण वळूया व्हिडिओकडे. सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 14 ऑगस्ट 2024 पासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत माझी लाडकी बहीण योजनेच्या अनेक पात्र महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्यांचे 3,000 रुपये मिळालेले आहेत व राहिलेल्या पात्र महिलांना काही दिवसांमध्येच योजनेचे पैसे मिळणार आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळालेल्या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय लाभार्थी यादी जाहीर होणार आहे. राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तात्पुरती जिल्हानिहाय लाभार्थी यादी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत जाहीर होणार आहे. ही जिल्हानिहाय लाभार्थी यादी योजनेच्या पोर्टल किंवा ॲपवर पाहता येणार आहे. तसेच याची प्रत अंगणवाडी केंद्र किंवा ग्रामपंचायत किंवा वार्ड स्तरावरील सूचना फलकावर देखील लावण्यात येणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर झाल्यावर तुम्ही आपले नाव यादीत आलेले आहे का तपासून पाहू शकता. ज्यांना या योजनेचा लाभ अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे त्यांनी चिंता करू नका. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितलं आहे की प्रत्येक लाडकी बहिणीला या योजनेचा लाभ मिळणार आहे. अजूनपर्यंत ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला नसेल त्यांनी कृपया लवकरात लवकर अर्ज करून घ्यावा व तुम्हाला जर आपल्या अर्जामध्ये काही समस्या येत असतील तर तुम्ही तुमच्या गाव किंवा शहरच्या जवळच्या अंगणवाडी सेविकेशी किंवा ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषदमध्ये या योजनेबद्दल सेवा केंद्र सुरू केलेले आहेत. तेथे जाऊन तुम्ही त्यांना आपल्या समस्या सांगू शकता. ते तुमची समस्या सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच करतील, कारण त्यांना या योजनेसाठीच मदतीस ठेवण्यात आलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढाच. माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि लेटेस्ट अपडेट्सकरिता माहिती जवळची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.